नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर माझी सर्व कामं आवरून झालेली आहेत आणि आज मी दुपारी म्हणजे पावसाळा सुरू आहे तर पावसाळ्यात लहान मुलांसाठी खाण्यासाठी पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे. तर आपण साहित्य बघूया. तर इथं मी पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड, चिया सीड्स आणि जवस असं हे मिक्स सीड घेतलेले आहेत. नंतर इथं मी बेदाणे घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि काळे मनुके, तसंच पांढरे तीळ, काळे तीळ आणि इथं बघा खजूर घेतलेले आहेत, ज्याचे मी खजूरचे बिये काढून घेतलेले आहेत आणि काळे मनुके पण घेतलेले आहेत, काळे तीळ आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी इथं म्हणजे गूळ घेतलेला आहे अर्धा किलो, म्हणजे अर्धा किलोला थोडा कमी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथं. तर हा गावरान शेंगदाणा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये आपल्याला अगोदर चांगले पेशन्स ठेवून आपल्याला शेंगदाणे बारीक गॅसवर चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. याला बराच वेळ जातो आणि मी जे हे शेंगदाणे घेतलेले आहेत ते सोलापुरी शेंगदाणा आहे, घुंगरू शेंगदाणा असं याला म्हणतात आणि हा अगदी चांगला असतो खाण्यासाठी. ह्याच्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि आम्ही नेहमी म्हणजे भाजीसाठी किंवा खारी शेंगदाणे बनवायचे असतील तर हा शेंगदाणा वापरतो. त्याच्यानंतर हे जे लाडू आहेत ते लहान मुलांना आणि आपल्याला पण नाश्त्यासाठी सकाळी दुधाबरोबर 1 ग्लास दुधाबरोबर मुलांना एक लाडू दिला तर तो इन्क्लूड केला आपण नाश्त्यामध्ये तर चांगला असतो. त्याच्यानंतर बघा मी असे शेंगदाणे बारीक केलेले आहेत. तर मी शेंगदाण्यांची साल काढत नाही, बऱ्याच ताई काढतात पण मी शेंगदाण्यांची साल काढत नाही. त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 ते 3 चमचे आपल्याला असं तूप घ्यायचं आहे बघा. म्हणजे हे साजूक गाईचं तूप आहे, तेच त्या कढईमध्ये घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू आणि बदाम जे आहेत ते आपल्याला चांगले त्याच्यामध्ये त्या तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत बघा. ते पण कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम. तर ड्रायफ्रूट्स लाडूमुळं काय होतं तर मुलांच्या म्हणजे आता त्यांचं जे एज असतं त्यांच्या ग्रोथसाठी अगदी महत्त्वाचे असतात ड्रायफ्रूट लाडू. मुलं म्हणजे आरव तर अजिबात ड्रायफ्रूट खात नाही, त्याच्यामुळं मी बनवत असते म्हणजे पावसाळ्यात बनवतच असते मी. म्हणजे प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी मुलांना म्हणजे गरजेचेच आहेत. सकाळी 1 ग्लास दुधाबरोबर ड्रायफ्रूटचा एक लाडू मी देत असते त्याला. त्याच्यानंतर आपल्याला इथं किशमिश बघा, म्हणजे काळे मनुके आपल्याला तुपात असे चांगले हे करून घ्यायचेत, रोस्ट करून घ्यायचेत. म्हणजे जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत म्हणजे खजूर, परत तीळ, ते सगळं आपल्याला. नंतर आपण हे मिक्स सीड घेतलेले आहेत, सनफ्लॉवर सीड, पंपकिन सीड, नंतर चिया सीड्स आणि त्याच्यामध्ये जवस पण आहेत थोडे. हे मिक्स सीड आपल्याला ते पण तुपामध्ये चांगले तळून घ्यायचेत, म्हणजे असे चांगले भाजून घ्यायचेत आणि ते मिक्स आपल्याला काढून घ्यायचेत आणि ते थंड होईपर्यंत आपल्याला जे थंड झालेले शेंगदाणे आहेत ते मिक्सरमधनं आपल्याला असे काढून घ्यायचेत, म्हणजे बारीक दळून घ्यायचेत मिक्सरमधनं. आणि त्याच्यासोबतच आपल्याला थोडा थोडा गूळ पण ॲड करायचं आहे, म्हणजे ते चांगलं एकजीव होतं. जास्त तुपाची वापर करायचा नाही कारण गूळ आहे त्यामुळं बाइंडिंग चांगलं येतं त्याचं लाडूचं आणि अगदी लहान मुलांना म्हणजे आपल्यालासुद्धा चांगले आहेत. हिमोग्लोबिनचं प्रमाण किंवा हाडांची दुखतात, म्हणजे हाडं दुखतात, पाठ दुखते, तर त्याच्यासाठी पण अगदी हे चांगले लाडू आहेत आणि पावसाळ्यात तर प्रत्येकाने करावेत. म्हणजे मी नेहमी करते पण ह्यावेळेस योगायोग असा आहे की माझं चॅनल चालू आहे त्यामुळं मी तुमच्याशी शेअर करते. नंतर आपल्याला जे सगळं आपण गरम करून घेतलं आहे ते सगळं मिक्सरमध्ये असं जास्त बारीक पण नाही, असं थोडं रवाळच आपल्याला ते बारीक करायचं आहे, थोडंसं मोठंच. आणि हे बघा नंतर मी ते सगळं मिक्स केलं आणि त्याचे लाडू असे छानसे बांधून घेतलेत बघा आणि इतके छान लाडू होतात आणि गुळामुळं त्याचं बाइंडिंग छान येतं आणि पावसाळ्यात अगदी गरजेचे असतात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी मुलांची. आणि आरव ज्या एजमध्ये आहे त्याला आता चांगल्या आहाराची गरज आहे, त्याच्यामुळं माझ्याकडं प्रत्येक प्रकारचे मी लाडू नेहमी बनवत असते. आणि नंतर लाडू बनवून झाल्यानंतर आपल्याला ते काय करायचे, असे छानसे लाडू बांधून घ्यायचेत आणि हवेला ठेवायचेत. आपल्याला 1-1.5 तास चांगले हवेला ठेवायचेत आणि नंतरच आपल्याला कंटेनरमध्ये, म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये डब्यामध्ये वगैरे भरणार असाल तर ते नंतरच ठेवायचेत, पण चांगले त्याला हवा लागू द्यायची अगोदर. आणि हे बघा असे छान असे लाडू होतात आपले तयार आणि अगदी म्हणजे वेळ लागतो करायला पण पेशन्स ठेवून केले तर छान होतात बघा. इतके छान लाडू झालेले आहेत आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.